तर मुलांनो आज खूप पाऊस येत आहे ना. आणि बरं तुम्हाला शाळेमध्ये येताना काही त्रास झाला का? बरं तुला कोणता त्रास झाला बाळा? पण मी येत असताना त्या चौकामध्ये नाही का पाऊस येत होता. सकाळी सकाळी लाईटही नव्हती. तर मला येताना चारही बाजून रस्ते होते तिथे. याही बाजूचे यायचे एका वेळेस, याही बाजूचे याही बाजूचे यायचे. त्यामुळे तिथे काय झालं, पूर्ण जाम होऊन गेला. आणि जाम झाल्यामुळे तिथे एक ॲम्ब्युलन्स होती. त्या ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंट होता. त्या पेशंटला जायला सुद्धा दवाखान्यात उशीर झाला आणि त्याच्या बाबतीत काहीतरी गंभीर झालं. पण त्यावर काही उपाय असतं का? काही उपाय असतं ना. जर तिथे जो ट्रॅफिक होती ना ते जाम झाली, तर ती जाम नसती झाली तर तो एक ॲम्ब्युलन्स मध्ये काय होता, पेशंट होता, तो वाचला असता. मग यावर काहीतरी उपाय असेल ना. तुम्हाला काय वाटते? बरं उड्डाण पूल असता तर बरं पोलीसवाला असता तर पाहिजे. पोलीसवाला असता तर आलं. पाऊस येत असल्यामुळे तसं झालं असतं आणि लाईनही नव्हती. म्हणजे हा ॲम्ब्युलन्स वरती नाही तसं नाही. तर तिथे जर ते लाईट पाहिजेत होते आणि काही वेळेस इकडच्या लोकांना जाऊ द्यायला पाहिजे होते, काही वेळेस इकडच्या लोकांना जाऊ द्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे होतं ना. हा तर आज आपण त्याच प्रकारचे रस्ते सुरक्षेविषयी आपण नियम बघूया. तर आपल्या तिसरीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पान नंबर 21 वर एक कविता आहे. बघा बरं तिसरीच 21 पान. हा दिसली का? काढलं का? छान अशी कविता आहे ना. बरं ही कविता कोण छान म्हणून दाखवते? मी म्हणतो माझ्या मागून तुम्ही म्हणा, परंतु माझ्यापेक्षा तुम्हाला काही मुलांना किंवा मुलींना छान येते बरं का. त्यापेक्षा माझ्या पहिले तुम्ही म्हटले तर काय फरक पडते का? चला तुम्हीच म्हणून बघा. हा थांबा, सगळ्यांनी लक्ष द्या. हा घ्या. ठेव हा लक्ष तोय काय ट्रॅफिक लाईट दिसला जर का लाल दिवा गाडीला तात्काळ ब्रेक लावा. समोर दिवा हिरवा दिसला, हरकत नाही जाण्याचा माहित करून घ्या हे नीट. सांगतोय काय ट्रॅफिक लाईट, सांगतोय काय ट्रॅफिक लाईट. समोर दिसता पिवळा दिवा, इशारा मिळतो तयार रहा. नको भीती खाली, सांगतोय काय ट्रॅफिक लाईट, सांगतोय काय ट्रॅफिक लाईट, सांगतोय काय ट्रॅफिक लाईट. छान छान. चला यांचे स्वागत करा. छान. हा कविता छान आहे ना आणि रस्ते सुरक्षेच्या संदर्भात अतिशय छान आहे. आता बघा, आता इथे 3 दिवे दिलेले आहेत आणि या कवितामध्ये त्याचा अर्थ पण दिलाय की लाल दिवा लागला तर काय करायचा? ब्रेक दाबायचा, म्हणजे आपण थांबायचा. हिरवा दिवा लागला तर जायचं, हिरवा दिवा लागला तर
जायचं, समोर जायचं. आणि पिवळा दिवा लागला तर काय करायचं, थांबायचं. आणि आपण जायसाठी तयारीत राहायचं. काय करायचं, तयारीत राहायचं. म्हणजे ह्या लाईटचं काय आहे, उपयोग करायचं. आणि प्रत्येक चौकामध्ये असे लाईट राहतात ना, पण तिथे ट्रॅफिक पोलीस नाही राहिले तर मग काय करतात, ज्यांना घाई असेल ते चालले, लालही लाईट लागला असेल तरी चालले, पण त्यांचे नियम पाळायला हवेत ना, पाळायलाच हवेत. आपण नाही का ह्यावर तुम्हाला सापशिडी खेळ आवडते का, सापशिडी? त्याच पद्धतीचा आपण रस्त्या सुरक्षेच्या विषयी आपण एक सापशिडी सारखा गेम खेळूया. त्या गेम करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सहभागी व्हायचं. तर आपण एक गट पाडूया. किती पाडूया, आपल्याकडे किती विद्यार्थी आले, 16 विद्यार्थी आलेत ना, 16 आलेत ना. तर हा बाहेर गेला असेल, तो मला सांगितलं होतं की मी बाहेरून येतो म्हणून. हो. तर आपण काय करू आता, सापशिडी गेम खेळूया. आणि त्यासाठी आपण गट करूया. एक गट 4 मुलांचा एक गट. आता त्या खुर्च्या 4 आणि याच्यावर आपण काय ठेवूया, आणलेत ना मी, सापशिडी जसा राहते ना तशा पद्धतीने. तुमचा हा, तुमच्या गटाचा हा एक, तुमच्या गटाचा हा, तुमच्या गटाचा हा आणि तुमच्या गटाचा हा. आता या सापशिडीमध्ये जो जिंकेल, सापशिडीमध्ये जो जिंकेल तो म्हणजे सगळ्यात समोर जाईल तो जिंकेल ना. चला तुमच्या पुस्तकावरच ठेवा बरं. आता इथे गोल बसून आपण खेळायला पाहिजेत. हा, आणि पहिला यांना हे टाकू देऊ. चला डायस. सर हे चालाचं कसे सर, हे आता जिथून सुरुवात लिहिलेली आहे ना, सुरुवातीपासून हे असं ठेवायचं. बघा याचे, थांबा मी नियम सांगून घेतो पहिला. हा एक आहे सुरुवात आहे ना, सुरुवात घ्यायची, ठेवायचं. आणि आपल्याकडे हा डायस आहे. इथे ज्या ह्यावर पडला, आता जसा हा पडला, कोणत्या बाजूला पडला, 3, तर 3 घर जायचं. 1 2 3. मग इथे काय लिहिलेलं आहे 3 वर, ड्रायव्हरला झोप येते, पुन्हा सुरू करा. पुन्हा सुरू करा म्हणते म्हणजे पुन्हा रिवर्स. आणि जर 5 आले असते, ड्रायव्हर दक्ष आहे, 3 घरे पुढे जा, 1 2 3 असं. समजलं का नियम? हा चल घ्या. कोण जिंकते तर बघूया. एकच आम्ही, पहिला यांची पाडी. हा 3 आले, हे रिवर्स आले. तुमचा 1 समोर जा, 1. ते नियम पाहत जा, मग मी तुम्हाला विचारत आहो. 2 हे घ्या. नाही नाही त्याच्यावर नाही. किती, यांचा 6 आलेला आहे इथे. 6 नाही. मला थोडस समजत नाही. त्या गटाचे 3 आले, ते 3 पाहिजे. गोटी ठेवायची तिथे. 6 5. चला घ्या, यांचे 5 आले, समोर गेले. 2 आले, समोर घ्या. लवकर लवकर या, वेळ आहे ना. 6 यांच्याकडे 6 येत आहेत पुन्हा. घ्या 5. हे घ्या 5. कोण जिंकते तर बघूया.
तेव्हापासून आता दिली असते तर 15 कोणीतरी जिंकले म्हणून सांगून द्या ना. तर आता बघा, तुम्हाला सापशिडी सारखा रस्ते सुरक्षेचा गेम खेळताना कसं वाटलं? छान वाटलं ना? हा. आता बघा, रस्ते अपघाताची कारणे प्रत्येक गटाने सांगायचं. तुम्ही खेळले ना, खेळताना तिथे लिहिलेलं होतं पण सांगा बरं रस्ते अपघाताची कारणे. थांबा, एक 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 हा गट सांगते या. सर ड्रायव्हरला जर झोप आली ना तर ऍक्सिडेंट होतोय सर. दारू पिऊन चालवतात ना जी, म्हणून हा हा बरं ठीक आहे. म्हणजे ड्रायव्हरला झोप येऊ नये. झोपला तो ड्रायव्हर का सगळेच जण झोपतात ना? हा. तुम्ही सांगा हा गट रस्ते अपघाताची कारणे. गाडीमध्ये गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक भरले तरी अपघात होते. हा बघा, म्हणजे गाडीमध्ये 5 लोक बसायचे असतील तर 5च बसायचे. 7-8 जण बसले तर अपघात होऊ शकतो. त्यानंतर गाडी चालवताना इकडे तिकडे पाहून आहे सर, समोर चालवायचं. चालवायचं. हा म्हणजे गाडी चालवताना आपल्याला दक्ष राहावी लागते ना? हा गट सांगा बरं एक कारण. हा सगळ्यात महत्वाचं, आता सगळेजण मोबाईल वापरतात आणि कुठे कोणते चालले, जेवण करताना मोबाईल, टीव्ही पाहताना सुद्धा मोबाईलच हातात, अभ्यास करताना मोबाईल करतात ना. आता गाडी चालवताना सुद्धा मोबाईल पाहतात ना. बरं, आता हे रस्ते अपघात आहेत. या रस्ते अपघातावर नियंत्रण करण्यासाठी काही उपाय असतात ना. ते उपाय सांगा बरं एक गट. पोलीस राहते. हा बरं, ड्रायव्हर दक्ष राहून राहायला पाहिजे. तर आता आपण ह्या रस्त्याचे नियम बघितले, आता ते तुम्हाला समजले ना. आता तुम्ही प्रवास करताना हे नियम पाळायचं. रस्त्याने येता जाताना पुन्हा रस्त्याच्या नेहमी डाव्या बाजूनच चालायचं. ओके, ठीक. सर्वांना नमस्कार. आमच्या सरांनी जो पाठ या ठिकाणी सादर केला, सर्वप्रथम अभिप्राय देताना मी एक गोष्ट आवर्जून सांगेन सर, की आपण जेव्हा या ठिकाणी अभिप्राय देतो किंवा एखादा वर्ग घेतो तेव्हा आपण सर्व शिक्षक आहोत. त्यामुळे आपली कुठेतरी एक तो दिसून येते. विद्यार्थ्यांच्या समोर ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट होतो ते या ठिकाणी आपण होत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. हा, तर ती जर गोष्ट सोडली तर सरांनी जो सुरुवातीला उदाहरण दिला होता त्याच्यामध्ये ती कमतरता मला दिसली. सर्वप्रथम की तो उदाहरण त्या पद्धतीने ते समजवू शकले नाही. कदाचित विद्यार्थी जेव्हा असतात तेव्हा आपण मन मोकळेपणानं बोलतो, परंतु आपल्या समोर ते सांगताना थोडासा तो तिथे कमी दिसली. बाकी उपक्रमाचे नियोजन त्यांनी चांगले केलेले होते, कारण त्यांनी ते सर्व साहित्य आपल्या खिशात आणले होते विशेष म्हणजे. आणि आम्हाला पहिलं वाटलं ते हिरवे पिवळे रंग दिले तर याच्यात नंबर कसे टाकायचे बा, परंतु नंतर त्यांनी ती गोटी काढून दाखवली तर वा छान. तर तो एक चांगला दिलेल्या सूचना त्यांच्या स्पष्ट होत्या. काही इकडे तिकडे जरी झाला असला तरी सूचना मात्र आपल्याला सगळ्यांना विद्यार्थी म्हणून समजल्या आहेत. जोडीदारात गट कार्य जे दिले होते तेही त्यांनी चांगले केले, कारण विषय काही खूप कठीण नसल्यामुळे त्यांनी 4ही जणांना न विचारता तेथून एक दोघाला जी संधी दिली त्यांच्या मतानुसार ती चांगली होती. शिक्षकांचा बोलण्याचा वेळ, शिक्षकांना बोलण्यासाठी वेळ आपल्याला घ्यावाच लागणार आहे, कारण तुम्ही जर त्यांच्याकडे पाहतो म्हणला तर हा विषय ते बरोबर समजवू शकणार नाही. त्याच्यामुळे ते जेवढा वेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोर बोलले ते वेळ मला योग्य वाटला. त्यानंतर उपक्रमानुसार संपूर्ण वर्ग चर्चेचा वापर केला गेला का, तर या ठिकाणी होय असं म्हणता येईल, कारण त्यांनी चर्चाही केली आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या उपक्रमात त्यांनी सर्वांना सामील केलं. त्यानंतर वर्ग व्यवस्थापन प्रभावीपणे केले गेले का,
हो, कारण कोणीही आलतू फालतूचे कोणतेही प्रश्न न विचारता त्यांना जे जे अभिप्रेत होता शिक्षकांना, तो सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनांचं पालन करून त्या सर्व उत्तरे दिले. मला अभिप्राय देण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.